कसं आहे, यांचं पोटातलं ओठात आलेलं आहे. इतक्या दिवस हे पोटात होतच. आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं, त्याला कारणच हे आहे. आणि यांच्या पोटातलं आता ओठात आलेलं आहे. त्याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात. विरोधी पक्ष नेते संदर्भात ते अर्ज तुम्ही भरणार आहात का? कारण काल सुद्धा उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं, त्यात काही चर्चा झाली आहे का? नाही, चर्चा काही झालेली नाही, परंतु विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कंप्लीट करू. महायुती राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे. महाविकास आघाडीकडनं कोणी अर्ज भरणार आहे का, की ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल? बिनविरोध तर नाही होणार, पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात, या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे. आणि त्या हेतूनं आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे. सरकारी पक्षांनी सुद्धा जर मला असं वाटतं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग आम्ही काढण्याची आमची तयारी आहे. 12 पर्यंत वेळ आहे, 1 तास वेळ आहे. कोण अजून ठरलंय कोण अर्ज भरणार? ते अजून ठरवून आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे. एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे. आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ. अजित पवार थ्रोट इन्फेक्शनचं सारखं हे होतंय, तर काय बोलतोय? आता तो त्याचा थ्रोट इन्फेक्शन झालं, त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील. राजकीय आजार वाटतोय? नाही आजार हा राजकीय वाटतोय? नाही, असं काही वाटत नाही. असं काही समजायची गरज नाही. त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे, त्यामुळे राजकीय आजार कशाला येईल त्या. महायुतीकडनं निलमताई सुद्धा भरणार होत्या असं कळत होतं. मला वाटत नाही. राम शिंदे यांची अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील. राम शिंदेचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुतीकडून दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करेल. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.